लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा। आजपासून तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून सांगा। आले असतील तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आलेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा, आणि पैसे आले असतील तर कुठल्या जिल्ह्यामधून तुमचे पैसे जमा होत आहेत तेही सांगा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्याचे पैसे येणं बाकी आहे। ला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। या आठवड्यामध्ये मार्च आणि एप्रिलचं अनुदान मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेची अंतिम पडताळणी ही पूर्ण झाली। अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारची 10,000 कोटींची बचत होतीये। आता फक्त 1,77,00,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आर्थिक वर्ष अखेर आणि केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। अनेक महिलांनी केवायसी पूर्ण केली तरी देखील 4 महिन्यांपासून त्यांना लाभ मिळालेला नाहीये। मार्च एप्रिलचे हप्ते थकल्यानं लाडक्या बहिणी चिंतेत आहे। हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतायत। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून, या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। लाभ बंद झाल्याचे कारण अनेक महिलांना अद्याप समजलेलं नाही। अनेक महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी नंतर लाभ बंद झालाय, परंतु त्याचं कारण त्यांना समजलेलं नाही। राज्यात केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद होणार आहे। केवायसी नंतर 1,89,00,000 लाडक्या बहिणी राहणार आहेत, तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्यात। मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता। योजनेच्या लाभार्थींची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे। साधारणपणे आम्हाला 3,690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। बीटी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या, त्या 3-4 दिवसाच्या, या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल
पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शेवटच्या 2 आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. तुम्ही देखील तुमच्या मार्च महिन्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा त्या महिन्यामध्ये हे पैसे सध्या जमा होताना दिसत नाहीत. लेट पैसे जमा होत आहेत मात्र प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना याचा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर तुमचा हा मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच तुम्हाला भेटणार आहे. मे महिन्यामध्ये जमा होऊ शकतात, कारण की त्या महिन्यामध्ये पैसे न येता पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात. लाडक्या बहिणींनो, तुमचा आत्ताच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालेला असेल. तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा झालाय की कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. आला असेल तर आला धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, नसेल आला तर अजूनही नाही म्हणून पाठवा. कारण की बघा, आता लाडक्या बहिणींना जवळपास 6,000 रुपये या ठिकाणी एकत्र भेटू शकतात. जवळपास 4 महिन्यांचे या ठिकाणी रखडलेले हप्ते जे आहेत ते एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची देखील ही मोठी न्यूज आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, हे 2 जर हप्ते आलेले नसतील तर यापुढेही तुमचा हप्ता जो आहे कुठल्या कारणास्तव रखडलेला आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना रखडलेले हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. तर बघा, ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती ज्यावेळेस पूर्ण होईल त्याच्यानंतर रखडलेले तुमचे हप्ते जे आहेत या ठिकाणी एकत्रित भेटू शकतात. मग या ठिकाणी तुमचा डिसेंबरचा असेल, जानेवारीचा असेल, फेब्रुवारीचा असेल, त्याच्या अगोदरचा ऑक्टोबर महिन्याचा किंवा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, हे जर हप्ते तुमचे या ठिकाणी ई-केवायसी प्रक्रियेमधील चुकींमुळे या ठिकाणी रखडलेले असतील तर हे पैसे जे आहेत रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलची या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तुम्हाला आतापर्यंत फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जर भेटलेले असतील तर तुमचा जो राहिलेला मार्च महिन्याचा या ठिकाणी रखडलेला हप्ता जो आहे या ठिकाणी नियमित जो लाभ भेटतो त्यामधील मार्च महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी अजून थोडासा लांबणीवरती गेलेला आहे. परंतु प्रत्येक महिन्यात त्या महिन्यामध्ये सध्या हे पैसे जे आहेत ते भेटताना दिसत नाहीत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याच्या 30 किंवा शेवटच्या तारखेपर्यंत कधीही पैसे सध्या जमा होताना दिसत आहेत.
तर त्याच पद्धतीने मार्च महिन्याचा हप्ता देखील मार्च महिन्यामध्ये अजून आलेला नाही. मार्च महिना संपून गेलेला आहे. एप्रिलचा पहिला आठवडा देखील या ठिकाणी संपलेला आहे. तरी देखील मार्च महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे, मात्र अजून देखील त्याची तारीख ठरलेली नाही. तर हा मार्च महिन्याचा हप्ता मात्र तुम्हाला ह्या पुढच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये एप्रिल महिन्याच्या जमा होऊ शकतो. तुमचे पैसे जमा होत आहेत, मात्र या ठिकाणी त्या महिन्यामध्ये हे पैसे जर जमा झाले तर लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये देखील वाट पाहावी लागणार नाही. किंवा लाडक्या बहिणी समजा मार्च महिन्याचा हप्ता आला नाही तर मार्च महिना पूर्ण महिन्याभर वाट पाहिली, त्याही महिन्यामध्ये पैसे आलेले नाही तर 1 ते 30 तारखेपर्यंत अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागते. तुम्हाला वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी जेणेकरून तुमचा हप्ता वेळेवरती जमा झाल्यास तुमची जी पण आर्थिक कामं असतील, कुठलीही दवाखान्याची कामं असतील, शिक्षणाची कामं असतील किंवा तुमची कुठलीही आर्थिक गरज असेल ती तुम्हाला वेळेवरती पूर्ण करता येईल. तर एक तारीख फिक्स व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल फिक्स व्हावी तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता रखडलेले 4 हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे. केवायसीतील चुका झाल्यामुळे अनेक महिलांचा लाभ जो आहे तो बंद झालेला होता. तर कुठल्या लाडक्या बहिणींना 6,000 रुपये भेटू शकतात? बघा, केवायसीतील चुकांमुळे महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. डिसेंबरपासूनचे या महिना लाडक्या बहिणी ज्यांच्या चुका झाल्या होत्या त्या अपात्र झाल्या होत्या. डिसेंबर महिन्यापासून जवळपास त्यांना पैसे भेटलेले नव्हते, कारण डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे 4 महिन्याचे रखडलेले पैसे महिलांना एकत्रित मिळण्याची शक्यता आहे.